परत ये ग चिवते विनवते तुला, परत ये ग चिवते विनवते तुला, नाही येणार पुन्हा तुम्हाला बघायला. तू बिंदास कर चिवचिव नि बागड तू स्वैर, मानणार नाही तुझा वावर कधी कधीच मी गैर. नमस्कार, पुढारी ऑनलाईन मध्ये मी सोनाली साळोखे आपलं स्वागत करते. जागतिक वन्य दिन आणि जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून दैनिक पुढारी प्रयोग सोशल फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिका शाळांमध्ये घेण्यात आलेला हा उपक्रम. पक्षी वाचवा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक चिमणी दिवस मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रभर साजरा केला जातोय. तर ह्याच्यामध्ये वनांचं महत्त्व, त्याच्या ज्या इकोसिस्टम सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्यामध्ये जनजागृती करणं, त्याचबरोबर RET स्पीसीस रेअर एंडेंजर्ड अँड थ्रेटन कॅटेगरी याचं बीजसंकलन करणं सह्याद्रीपुरतं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही वनस्पती या प्रदेशनिष्ठ आहेत की ज्या जगाच्या पाठीवर फक्त पश्चिम घाटातच सापडतात. तर त्या वनस्पतींचं मॅक्झिमम जंप्लाझम आपल्याला करणं हे खूप गरजेचं आहे. आणि जिथे डिग्रेडेड लँड आहे त्या ठिकाणी आपल्याला हे प्लांटेशन लावून आपण परत काही ऊर्जितावस्था देऊ शकतो. तीच गोष्ट आहे जागतिक चिमणी दिनाची की स्पॅरोडेला आपण पक्ष्यांसाठी अधिवास कसा निर्माण करू शकतो. काही कृत्रिम गट्टे असतील, त्यांच्यासाठी पाणवठे असतील. कारण आता उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतोय. तर थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली अँड डू पर्सनली, म्हणजे विचार वैश्विक, कृती स्थानिक आणि प्रतिसाद वैयक्तिक, या पद्धतीने आपण आपल्या परसदारामध्ये, शाळेच्या आवारात आपण वेगवेगळ्या फुलपात्र, मातीची भांडी वगैरे पाण्यासाठी ठेवली तर पक्ष्यांचा नाजूक अलवार, त्यांचा ज्या पारिवारिक त्यांचा अभ्यास आहे तो पण मुलांना करता येईल आणि त्यांना पाण्याची सोय पण चांगली होईल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि वन्यजीव महामंडळ आहे त्याच्या वतीने पक्षी सप्ताह पण साजरा केला जातोय. त्याच्यामध्ये पक्ष्यांचं निसर्गातलं स्थान, पक्ष्यांना आकर्षित करणारी झाडं, त्यांचा अधिवास जपणं, पाणथळ जागांचं संवर्धन, या गोष्टी मोठ्या प्रामुख्याने केल्या जात आहेत. ह्याच्यामध्ये लोकसहभाग हा खूप खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर शाळांमधून आपल्याला बरंचसं फॉर्मल एज्युकेशन, नॉन फॉर्मल एज्युकेशन ह्याच्याद्वारे आपण मुलांना सेन्सिटाईज करू शकतो. आपला महाराष्ट्रातल्या भागाला आपण सह्याद्री म्हणतो. ह्याच्यामध्ये 14 जिल्हे आणि 63 तालुके येतात. ह्याच्यामध्ये सर्वाधिक जैवविविधता आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली आहे. ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. तर आम्ही चिवताई अभियान सुरू केलं आहे. चिवताई अभियान का सुरू केले तर चिमण्यांची घटती संख्या व शहरीकरणामुळे चिमण्यांची जी संख्या कमी होत चालली, ती शहरातून चिमण्या कशा वाढता येतील, कशा आपल्याला त्याची संख्या वाढवता येतील, यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी हे अभियान सुरू केले. आजही गावाकडे तुम्ही बघितलं तर चिमण्या बऱ्याच दिसतात तुम्हाला, परंतु शहरी भागात चिमण्या फारच कमी आहेत, फार रेअरली दिसतात. तर यासाठी आपण काय करायचं आहे तर चिमण्यांना त्यांची घरटी करण्यासाठी आवश्यक असणारी जागा आहे ती आपण त्यांना पुरवायची आहे. त्यासाठी आपण टाकाऊ पदार्थांच्या माध्यमातून वेगवेगळी घरटी करून चिमण्यांना देणार आहोत. बेस्ट फ्रॉम वेस्ट या कन्सेप्टमधून टाकाऊ पदार्थ आपले जे आहेत, फॉर एक्झाम्पल बॉक्स आहेत, त्याच्यानंतर पुट्ट्याचे पाईप्स असतात किंवा प्लॅस्टिकचे बरेच पदार्थ असतात, कागदी कार्डशीट बोर्ड असतात, यापासून वेगवेगळी सर्जनशीलता व कल्पनाशक्ती वापरून आपण घरटी तयार करतो व ती शहराच्या ठिकाणी आपल्या गॅलरीच्या किंवा आपल्या प्रांगणात, सावलीच्या ठिकाणी व ऊन व पाऊस यांच्यापासून दूर अशा ठिकाणी ही घरटी लावली तर चिमण्या परिसरात जर असतील तर निश्चितपणे चिमण्या या घरटी स्वीकारतात. आणि आम्ही हा अभियान गेल्या महिन्याभरापासून सुरू केलं आहे. या अभियानाद्वारे आम्ही बऱ्याच पक्षी मित्रांना, निसर्ग मित्रांना घरटी प्रोव्हाइड केलेली आहेत व चिमण्यांनी ती घरटी स्वीकारलेली आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल. तर जाता जाता मी एकच सांगेन की दुरावलेल्या चिवताईला आपण पुन्हा बोलवूया व पर्यावरण रक्षणासाठी सज्ज होऊया.